नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता पहिलीची मराठीची 9वी कविता बघणार आहोत. असे कसे. आता या कवितेमध्ये 2 मुलं आहेत. ते सगळं वातावरण बघून विचारात पडले आहेत. ते काय म्हणतात बघा. असे कसे, असे कसे रात्रीचे चांदणे दिसे. त्यांचं म्हणणं असं की आपण दिवसभर बघतो आकाशात सूर्य दिसतात, पण चंद्र किंवा चांदणं रात्रीच का दिसतात, दिवसा का दिसत नाही. पुन्हा दुसरा प्रश्न काय आहे त्यांचा. असे कसे, असे कसे मोरालाच सुंदर पिसे. आता एवढे पक्षी आहेत, मग एवढ्या पक्ष्यांमध्येच फक्त मोरालाच एवढा सुंदर पिसारा का आहे. पिसे म्हणजे पिसारा. आता बघा हा मोर किती छान पिसारा फुलून उभा आहे. मग एवढ्या पक्ष्यांमध्ये यालाच सुंदर पिसे का, असा त्या मुलांना प्रश्न पडला आहे. तिसरा प्रश्न काय आहे. असे कसे, असे कसे पाण्यात झोपती मासे. आता सगळे प्राणी बाहेर झोपतात, पण मासे फक्त पाण्यातच का झोपतात बरं. आता बाहेर इतर प्राणी आहेत किंवा तुमचं वाघ आहे, हत्ती आहे, साप आहेत, किडे आहेत, मग ते बाहेर पण असतात, पण माशांनाच पाण्यातच का झोपावे लागते बरे. चौथा प्रश्न काय विचारतायत. असे कसे, असे कसे आईसारखे कुणी नसे. आता आपल्या घरामध्ये वडील आहेत, आजी आहे, आजोबा आहे, मामा काका सगळे कुटुंबातले माणसं आहेत, पण आईसारखंच कुणी काम नाही बरं. जेवढी आईला माया आहे तेवढी इतरांना माया का नाही बरं, असा मोठा प्रश्न त्यांना पडलेला आहे. ठीक आहे. तर आता या राजा मंगळवेढेकरांनी ही कविता खूप छान लिहिली आहे. तर आता तीच कविता आपण चालीवर म्हणायची. असे कसे, असे कसे रात्रीचे चांदणे दिसे. असे कसे, असे कसे मोराला तुरे सुंदर पिसे. असे कसे, असे कसे पाण्यात झोपती मासे. असे कसे, असे कसे आईसारखे कुणी नसे. आता ही कविता, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही असेल तर कमेंट्स करा. थँक्यू.